गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा आणि परिसरातील अंमली पदार्थ विक्रीची जोरदार चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकाराने अजमल हकीम रुग्णालयात व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे। मर्जिया पठाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे। मर्जिया शानू पठाण यांनी काही दिवसांपासून ड्रग्ज फ्री मुंब्राचा नारा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणाईला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे। प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर माचिसवाला हे सदरचे केंद्र चालवणार आहेत। या केंद्रामध्ये व्यसनाधीन तरुणांवर उपचार तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे। या केंद्राचे उद्घाटन डॉक्टर माचिसवाला यांच्या हस्ते तसेच विरोधी पक्षनेते शानू पठाण, शमीम खान, नगरसेवक यासिन कुरेशी, नगरसेविका मर्जिया पठाण, शाकीर शेख, सीमा दाते, MIM नगरसेवक अन्सारी, आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील, डॉक्टर माळगावकर यांच्या उपस्थितीत पार पडले। या प्रसंगी मर्जिया शानू पठाण यांनी ही समस्या अतिशय गंभीर आहे, ही समस्या सोडवायची असेल तर सर्व पक्षीय एकत्र येणे गरजेचे आहे। हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त सौरवराव, महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण, सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचं सहकार्य लाभलं आहे। या केंद्रामुळे व्यसनाधीन तरुण चांगल्या मार्गाला लागेल असे त्यांनी यावेळी म्हटले। मी म्हणतो की समोर बघा, आमचे शानूभाई आणि त्यांची सुपुत्री मर्जिया, माझ्या फोनवरच डिस्कस झाला होता। मला वाटलं की खूप सिनियर पर्सन असेल आणि ते हा काम चालू करणार आणि हा खूप गरजेचा आहे। म्हणजे जिकडे जिकडे गरिबी असतात, जिकडे जिकडे जसे की भिवंडी आहे, गोवंडी आहे, धारावी होता, मीरा रोड पण आता बदली झाला, तो तिकडे खूप नशेचा प्रॉब्लेम आहे आमचे यंग बच्चेमध्ये। आणि 18 सालचे नाही झाले की ते लोक MD आणि वीड याचे खूप जास्त आता ब्राऊन शुगरला लोक विसरले आणि मेडिकल नशा घेतात, जसे कफ सिरप आहे, टॅबलेट्स वगैरे आहेत। आणि 90% लोकांना आम्ही OPD लेवलवर ठीक करू शकतात, काउन्सिलिंग करून आणि काय थोडे औषध देऊन आम्ही ठीक करू शकतात। आणि मी मर्जिया मॅडमला मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो की त्याने कसं म्हणजे याने किती महिने झाले आपल्याला बनवून कॉर्पोरेटर? 6 महिने। 6 महिन्यामध्ये आणि हा काम जे घेतला म्हणजे इट्स रिअली ग्रेट। आणि लोक अजून किती वर्षाचे कॉर्पोरेटर्स आहे आमच्या एरियामध्ये, आमच्या जे नागपाडा ते पण गड आहे हा शिक्षा, तिकडून माल येतो आणि कोणी इतकं सिरियसली घेत नाही, त्यांनी हा सिरियसली घेतलं आणि ते असं मला वाटतं की हे असं खाली शोबाजी नाही आहे आणि ते करून दाखवणार। आणि आज ही ॲडिक्शन OPD चालू केलेली आहे, तर मला वाटतं की 6 महिन्याच्या नंतर मला परत यायला लागेल। वॉर्ड एक 10 बेडचा वॉर्ड पण भेटणार ना, तो ते मला मी उद्घाटन नाही बोलणार, पण ते मला बघायला यायला लागेल। सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते माननीय महापौर मॅडमचं आणि आयुक्त साहेबांचं, आमचे MLAचं आणि सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते या सगळ्यांचं मला मनापासून आभार मानायचं आहे की जेव्हा मी नगरसेवक झाली त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट बजेटची सभा होती तेव्हाच म्हणजे सगळं डिस्कशन झालं की म्हणजे आता पुढच्या 1 वर्षात काय काय करायचं आहे। त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण एक डी-ॲडिक्शन आणि काउन्सिलिंग सेंटरची प्लॅनिंग पण करू शकते। मग त्याच्यानंतर मी पूर्ण पाठपुरावा केलं, मेरी कॉपी घ्या, मी पूर्ण पाठपुरावा केली, मी लेटर दिलं आयुक्त साहेबांना, मेयर मॅडमला मी लेटर दिलं। त्याच्यानंतर त्यांना सुद्धा असं वाटलं की इट इज अ व्हेरी नोबल अँड डीप रूटेड कॉज, याच्यावर काम करावं लागेल। मुंब्रामध्ये आय फील दॅट इन होल ठाणे डिस्ट्रिक्ट दिस इज द फर्स्ट डी-ॲडिक्शन अँड काउन्सिलिंग सेंटर। ठाण्यात याच्या अगोदर कधीच आणि कुठेच ॲडिक्शन सेंटर नव्हता,
तर मला खूप अभिमान वाटतंय आणि आय एम वेरी हैप्पी दैट अल्लाह ताला ने, ईश्वरांनी आमचीशी मेरे जैसे इंसान से ये काम लिया या मेरे दिमाग में ये चीज़ डाली कि मैं इसका पाठपुराव करके इस चीज़ के लिए फॉलोअप लूँ. 3 महिना झाला मला 3 महिना पासून मी पाठपुराव पूर्ण फॉलोअप करत आहे आणि ही कॉपी आहे माझ्या लेटरची. 3 महिना झाला पूर्ण पाठपुराव करता आणि मला मीडियाच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आहे की दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड नोबल कॉज. प्लीज कृपया करून कुठल्याही प्रकारची राजनीती करू नका. डोंट मेक इट अ क्रेडिट फाईट अँड अ क्रेडिट वॉर. दिस इज डन बाय टीएमसी. हो, मागणी माझी होती, मी पूर्ण फॉलोअप केलं, बट टीएमसीला असं वाटलं की छान आहे म्हणून टीएमसीनी पण कोऑपरेट केला. माझी मागणी होती. मी असं म्हणते की आता ही जे कॉज आहे खूप डीप रूटेड आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून काम करावं लागेल. मीडियाला पण आम्हाला हेल्प करावं लागेल. माझी संस्था, मी मर्जिया शानू पठाण आहे, मी नगरसेवक म्हणून पण एक काम करत आहे आणि माझी संस्थामार्फत पण मी काम करत आहे. तर मी आणि माझी संस्थाशी काय लागलं तर वी आर रेडी टू हेल्प. पण तसंच मुंब्रा कवशाची, ठाणे डिस्ट्रिक्टची जेवढी संस्था आहे, जेवढे सोशल वर्कर्स आहे, जेवढे लोक आहेत ज्यांना माहिती आहे की मुंब्रामध्ये आणि इट्स इन ऑल ओव्हर इंडिया मुंब्रामध्ये एवढं नशाचा आणि हे जे सगळं गुटखा, तंबाखू, नशेचा वापर जास्त झालाय, ज्यांना सगळ्यांना माहिती आहे त्यांना पुढे यावं लागेल आणि आमची हेल्प करावी लागेल. मग मी फक्त तेवढंच रिक्वेस्ट करते की प्लीज कम फॉरवर्ड एंड आपकी संस्था हो, मेरी संस्था हो, हम सब मिलके काम करेंगे. हम सब मिलके काम करेंगे. आज मेयर मॅडम नव्हते, त्यांची तब्येत बरी नाहीये, पण त्यांनी मला आश्वासन दिले. मेयर मॅडमनी, आयुक्त सरांनी आम्हाला आश्वासन दिलंय कि एक 10-15 दिन के बाद एक बार प्रोसेस में आ जाए सारी चीजें. जैसे ही मॅडम ठीक हो गया. आपल्याला माहिती आहे कसं वातावरण चाललंय महाराष्ट्रात, तर एकदा जे सगळं पाऊस वगैरे थंडी झाली मग त्याच्यानंतर आपण परत एक ऑफिशियल राउंड अप घेऊ. आणि सरांनी जे सजेशन आम्हाला दिलं, आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी थँकफुल टू माचिसवाला सर. आज सच में मुझे ऐसा लग रहा है कि वैसे हम लोग बर्थडे और ये सारी चीज़ों को मनाते नहीं हैं. आम्ही खूप वर्ष झाले की आम्ही असं म्हणजे पॉलिटिशियन सारखं सेलिब्रेट करत नाही. पण मला असं आज वाटतंय की आज मुझे ऐसा लग रहा है कि मेरा दिन बहुत अच्छा गया. सर आए, सर ने मुझे इतनी दुआएं दी, सर ने मुझे इतना गाइड किया. जन्मदिन है, जन्मदिन के दिन ये काम हुआ है. बहुत बहुत शुक्रिया सर. सर ने जो बोला है कि इंशाल्लाह यहाँ पर अब मेरा नेक्स्ट स्टेप रहेगा कि माननीय विरोधी पक्ष नेता के थ्रू और हमारे मेयर मैडम और आयुक्त सर के पास हम ये लेके जाए कि यहाँ पर ये हकीम अजमल हॉस्पिटल में हम एक कम से कम 5 से 10 बेड का जो कि है एक वार्ड बनाए कि लोग यहीं पे ट्रीट हो और अगर एडमिट कराने की जरूरत पड़े तो यहीं पे एडमिट हो सके. थैंक यू सो मच. धन्यवाद.